महाराष्ट्राबाहेर या, पटक पटक के मारेंगे। भाजप खासदार निशिकांत दुबेंचं राज आणि उद्धव ठाकरेंना आव्हान, तर दुबेंकडून ठाकरे बंधूंची दाऊद आणि मसूद अझहर सोबत तुलना। आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, हिम्मत असल्यास उर्दू भाषिकांना मारून दाखवा, दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। तुम्ही आमच्या पैशांवर जगता, दुबेंचा निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका, युतीवर बोलण्याआधी मला विचारा। राज ठाकरेंचे सर्वच पदाधिकाऱ्यांना आदेश, युतीबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम, आता कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर बोलताना राऊतांचं वक्तव्य। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरू, डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला विरोध। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आंदोलनाला हजर राहणार। व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चानंतर उद्या मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीचा मोर्चा। महाराष्ट्रात मुजोरपणा खपवून घेतला जाणार नाही, बॅनरमधून इशारा। संभाजीनगरमधील विट्स हॉटेल खरेदीचा मुद्दा विधान परिषदेत, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे, शिरसाट यांचं उत्तर, तर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पाकिस्तानी एजंट असल्यास 26/11 हल्ल्यात देखील सहभागी होतो, तहूर राणाची एनआयएकडे मोठी कबुली, सूत्रांची माहिती। गंगापूर धरणामधील विसर्गामुळे गोदाघाट परिसरात पाणी पातळीत मोठी वाढ, गोदाघाट आणि रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं। नाशिकमधील गंगापूर धरणाचे सर्व 9 दरवाजे उघडले, 5186 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, धरणातून अजून 1150 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवणार। पुढील 7 दिवस महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता। येत्या 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता। आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट, प्रशासन सतर्कता म्हणून सर्वच शाळांना सुट्टी, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, नागरिकांना सूचना। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याकडून अखेर माफी, तर विरोधकांनी शब्दांच्या अर्थाचा अनर्थ केला, गायकवाड यांचा आरोप। जनसुरक्षा सुधारित विधेयक याच आठवड्यात विधानसभेत सादर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज 4 वाजता मंत्र्यांची बैठकीत विधेयकावर चर्चा होणार। पुण्यात हातात कोयता घेत गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, पुणे रेल्वे स्थानक परिसरातील धक्कादायक प्रकार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक। अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुराचा कहर, मृतांचा आकडा 82वर, मदत आणि बचाव कार्य सुरू।